2016 आणि 2024 डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या मागच्या 3 पैकी 2 निवडणुका जिंकल्यात। या दोन्ही निवडणुकीत एक सेम पॅटर्न पाहायला मिळाला, तो म्हणजे अमेरिकेच्या एका विशिष्ट भागातून ट्रम्प यांना मिळणारा प्रचंड सपोर्ट। अमेरिकेत एक प्रदेश असा आहे जिथून डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्येक निवडणुकीत जोरदार पाठिंबा मिळतो। ट्रम्प 2020 ची निवडणूक हरले होते, पण त्या निवडणुकीत सुद्धा विरोधकांना या भागात ट्रम्पचा पराभव करता आला नव्हता। ट्रम्प यांचा प्रभाव असलेल्या अमेरिकेच्या या भागाला म्हणलं जातं बायबल बेल्ट। गेल्या 3 निवडणुकांमध्ये अमेरिकेच्या बायबल बेल्टने डोनाल्ड ट्रम्प यांना भरभरून मतदान केले। या भागातल्या लोकांनी त्यांच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन केलंय, पण सध्या तिथं ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला मोठा धक्का बसल्याचं दिसतंय। बायबल बेल्ट मधल्या ज्या राज्यांनी प्रत्येक वेळी ट्रम्प यांची साथ दिली, आता तिथं त्यांच्या विरोधात वातावरण तयार होतंय। याचं कारण ठरलंय एप्स्टीन फाईल्स। एप्स्टीन फाईल्समुळे ट्रम्प यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बायबल बेल्टमध्ये त्यांची ताकद कमी व्हायला लागली। हे सगळं राजकारण नेमकं आहे काय? अमेरिकेचा बायबल बेल्ट म्हणजे काय? इथं ट्रम्प एवढे लोकप्रिय का आहेत? आता एप्स्टीन फाईल्समुळे त्यांच्या लोकप्रियतेला कसा फटका बसतोय, सगळं समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सगळ्यात आधी अमेरिकेचा बायबल बेल्ट म्हणजे काय ते सांगतो। बायबल बेल्ट म्हणजे अमेरिकेतला दक्षिणेकडचा प्रदेश, जिथले लोक अमेरिकेच्या अन्य भागातल्या लोकांपेक्षा जास्त धार्मिक आहेत। बायबल बेल्ट या शब्दाचा सर्वप्रथम वापर लेखक एच.एल. मेन्केन यांनी 1925 साली केला होता। पुढे 1950च्या दशकापासून मीडियामध्ये हे नाव लोकप्रिय झालं। तसं पाहिलं तर बायबल बेल्टची बॉर्डर काही ठरलेली नाही। यात जनरली दक्षिण अमेरिकेतल्या 9 ते 10 राज्यांचा समावेश केला जातो। यात अल्बामा, मिसिसिपी, जॉर्जिया, ओक्लाहोमा, टेनेसी, व्हर्जिनिया यांसारखी राज्य, तसंच टेक्सास आणि कॅन्सस सारख्या राज्यांच्या काही भागाचा समावेश आहे। बायबल बेल्टची ओळख म्हणजे या भागातले लोक अमेरिकेत सर्वाधिक धार्मिक मानले जातात। 2011च्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेतलं मिसिसिपी हे सर्वात धार्मिक राज्य आहे। तिथले तब्बल 59% नागरिक स्वतःला व्हेरी रिलिजियस म्हणजे अत्यंत धार्मिक मानतात। हे राज्य बायबल बेल्टचाच भाग आहे। एवढंच नाही तर या लिस्टमधल्या टॉप 10 राज्यांपैकी 9 राज्य ही बायबल बेल्ट मधली आहेत। यावरून इथं धर्माचा किती पगडा आहे हे लक्षात येतं। आता या भागातलं राजकारण कसं आहे आणि इथून डोनाल्ड ट्रम्प यांना एवढा सपोर्ट का मिळतो ते सांगतो। तर बायबल बेल्टचा प्रदेश हा त्याच्या पुराणमतवादी भूमिकांसाठी ओळखला जातो। इथं ख्रिश्चन धर्मियांची संख्या मोठी आहे। या भागात चर्चमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या अन्य राज्यांपेक्षा जास्त आहे। ख्रिश्चन धर्माचा इथलं राजकारण, संस्कृती आणि दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव पाहायला मिळतो। यामुळेच या प्रदेशातले लोक पारंपरिकदृष्ट्या रिपब्लिकन पक्षाला मतदान करतात। रिपब्लिकन पक्ष हा अमेरिकेतला पुराणमतवादी आणि उजव्या विचारसरणीचा राजकीय पक्ष आहे। हा पक्ष गर्भपात, LGBTQ अधिकार आणि शिक्षणासारख्या सामाजिक मुद्द्यांवरती ख्रिश्चन धर्माच्या बाजूने भूमिका घेतो। त्यामुळे बायबल बेल्टमध्ये रिपब्लिकन पक्षाचं एक हाती वर्चस्व आहे। बायबल बेल्टमधल्या अल्बामा, मिसिसिपी, कॅन्सस, ओक्लाहोमा, दक्षिण कॅरोलिना आणि टेक्सास सारख्या राज्यांनी 1980 पासून प्रत्येक निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला मत दिले। या भागातली अन्य राज्यही जनरली रिपब्लिकन पक्षालाच मतदान करतात। डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचेच नेते आहेत। त्यांच्या कट्टर उजव्या विचारसरणीमुळे ते इथल्या पुराणमतवादी आणि धार्मिक मतदारांमध्ये चांगलेच लोकप्रिय झालेत। बायबल बेल्ट मधल्या व्हाईट ख्रिश्चन मतदारांनी ट्रम्प यांना सातत्यानं पाठिंबा दिला आहे। या भागात 160 पेक्षा अधिक इलेक्टोरल मतं आहेत। त्यामुळे जर एखाद्या उमेदवारानं इथं विजय मिळवला तर तो लगेचच अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आघाडीवर येऊ शकतो। 2024च्या निवडणुकीत बायबल बेल्ट मधल्या जवळपास 80% लोकांनी ट्रम्प यांना मतदान केलं होतं। ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष बनण्यामागे या मतदानाचा रोल मोठा होता। डोनाल्ड ट्रम्प यांनी 2024च्या निवडणुकीत टेक्सास, टेनेसी, आर्कान्सा आणि ओक्लाहोमा सारख्या बायबल बेल्टच्या राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवला होता। टेक्सास राज्यानं पूर्णपणे ट्रम्प यांच्या बाजूने मतदान केलं होतं, तर टेनेसी या राज्यात ट्रम्प यांना 60% जास्त मतं मिळाली होती। त्यातही व्हाईट ख्रिश्चन मतदारांचा मोठा पाठिंबा ट्रम्प यांना होता। डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेक अमेरिका ग्रेट अगेन सारख्या कॅम्पेन्सना बायबल बेल्टमध्ये मोठा पाठिंबा मिळालाय। त्यांनी स्थलांतरितांचा केलेला विरोध, गर्भपात आणि अमेरिकेच्या गन कल्चरबाबत घेतलेली भूमिका या सगळ्याला या भागातल्या लोकांनी सपोर्ट केलाय। इथल्या अनेक लोकांचा विश्वास आहे की ट्रम्प यांचं नेतृत्व हे एका दैवी योजनेचा भाग आहे। त्यांच्या दृष्टीनं ट्रम्प हे सामान्य राजकारणी नाहीत, तर ते एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांचा इथे केवढा प्रभाव आहे हे यावरून सहज लक्षात येतं। बायबल बेल्ट मधली प्रत्येक व्यक्ती ट्रम्प समर्थक आहे असंही नाही, पण एकूणच ते या भागातल्या पुराणमतवादी ख्रिश्चन मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत। पण आता एप्स्टीन फाईल्समुळे बायबल बेल्ट मधल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला कसा फटका बसतोय
ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरतं। इकॉनॉमिस्टच्या ताज्या सर्व्हेनुसार डिसेंबर महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याचं दिसून आलंय। हा बदल या महिन्यात रिलीज झालेल्या एप्स्टीन फाईल्स नंतर पाहायला मिळतोय। ज्या लोकांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन सारख्या कॅम्पेनमध्ये ट्रम्प यांना पाठिंबा दिलाय त्यापैकी जवळपास 50% लोकांनी एप्स्टीन फाईल्सच्या प्रकरणावरून ट्रम्प यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं म्हणलंय। या लोकांचं म्हणणं आहे की ट्रम्प यांनी एप्स्टीन फाईल्स आणि क्लायंट लिस्टबद्दलची सगळी माहिती पूर्णपणे सार्वजनिक करण्याचं वचन दिलं होतं, पण सरकारनं हे वचन पाळलेलं नाही। ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारात एप्स्टीन फाईल्सच्या पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला होता, पण आता ते सगळी माहिती उघड करण्याऐवजी काही माहिती लपवत असल्याचं त्यांच्या समर्थकांना वाटतंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्स्टीनच्या सर्व फाईल्स अजून पब्लिश केलेल्या नाहीत, तसंच डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनं हे सगळं प्रकरण योग्यरित्या हाताळलं नाही अशी अनेक ट्रम्प समर्थकांची भावना आहे। एप्स्टीन प्रकरणामुळे ओव्हरऑल अमेरिकेत ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली आहे। देशातलं त्यांचं अप्रुव्हल रेटिंग 38% खाली आले, जी त्यांच्या दुसऱ्या टर्ममधली सर्वात कमी पातळी आहे। महत्त्वाचं म्हणजे या मुद्द्यावरून ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातही त्यांच्याबाबत असंतोष वाढतोय। वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार जवळपास 60% मतदारांना वाटतं की ट्रम्प यांना एप्स्टीनच्या गैरकृत्याची माहिती होती, तर 38% लोकांना वाटतं की ट्रम्प यांचा यात सहभाग होता। यामध्ये त्यांच्या पार्टीच्या आणि बायबल बेल्टमधल्या हार्डकोर समर्थकांचाही समावेश आहे। त्यामुळे जर या प्रकरणात आणखी नवीन खुलासे झाले तर याचा मोठा परिणाम ट्रम्प यांच्या लोकप्रियतेवरती होऊ शकतो। एकूणच काय तर अमेरिकेच्या बायबल बेल्टचं राजकारण हे धर्म आणि पुराणमतवादी विचारसरणीच्या अवतीभोवती फिरतं। त्यामुळे इथे ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाची एवढी ताकद आहे। मात्र एप्स्टीन फाईल्समध्ये ज्या गोष्टींबाबत खुलासे होत आहेत याचा परिणाम ट्रम्प यांच्या लोकप्रियतेवरती होतोय। ट्रम्प यांच्या आजपर्यंतच्या अध्यक्षपदाच्या काळात पहिल्यांदाच हार्डकोर रिपब्लिकन समर्थकांमध्येही त्यांच्याबाबत नाराजी दिसून येते। आता या नाराजीचा परिणाम काय होतो? ट्रम्प ही नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात की याचा पुढे त्यांना फटका बसतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला या सगळ्या राजकारणाबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।